न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसईत फेरीवाल्यांचा हैदोस, आमदार स्नेहा दुबेंचा विधानसभेत घणाघात, रॅकेट मोडा, झोन लागू करा। वसईत विरारमधील अनधिकृत फेरीवाले आणि आठवडे बाजारांच्या विळख्याने नागरिक हैराण झालेत। आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी विधानसभेत हा मुद्दा गाजवत सरकारला जाब विचारला। आमदार दुबे पंडित म्हणाल्या, वसईत विरारमध्ये परवाना ओळखपत्राशिवाय हातगाड्या, फळ विक्रेते बिनधास्त धंदा करतायत। त्यांची पडताळणी होत नाही। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे। वालीव, सातिवली, एव्हरशाईन सिटी, आचोळे, गालानगर, पापडी इथे रस्त्यावर भरणाऱ्या आठवडे बाजारांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडालाय। रुग्णवाहिका, रिक्षा, दुचाकींना वाट मिळेना। फेरीवाला झोन तातडीने लागू करा, व्हीव्हीएमसीला निर्देश द्या। अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा, परवाना नसलेल्यांना हटवा। बेकायदेशीर आठवडे बाजारामागील संघटित टोळीवर कठोर, सातत्यपूर्ण कारवाई करा। वसईकरांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि ट्रॅफिक फ्री शहर द्या, अशी आग्रही मागणी करत आमदार दुबे पंडित यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी विधानसभेत मांडल्या। आता प्रशासन ऍक्शन मोडमध्ये येणार का? आय न्यूज 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ। धन्यवाद अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाले, रस्त्यांवर भरणारे आठवडे बाजार आणि त्यामागील संभाव्य संघटित रॅकेट ही गंभीर समस्या बनली आहे। शहरात हातगाड्या, फळ विक्रेते आणि फिरते फेरीवाले मोठ्या प्रमाणावर कोणत्याही वैध परवान्याशिवाय किंवा ओळखपत्राशिवाय व्यवसाय करत आहेत। त्यांच्या कागदपत्रांची आणि ओळखीची प्रभावी पडताळणी होत नसल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे। प्रश्न हा आहे अध्यक्ष महोदय, महानगरपालिका शहरी भागामध्ये आठवडे बाजारांची गरजच काय? वालीव, सातिवली, एव्हरशाईन सिटी, आचोळे, गालानगर, पापडी अशा अनेक ठिकाणी हे रस्त्यांवर आठवडे बाजार भरतात। साधी दुचाकी, बाईक, रिक्षा सुद्धा रस्त्यांवरनं त्यावेळेला जाऊ शकत नाहीत। अध्यक्ष महोदय, माझी या निमित्ताने विनंती आहे की शासनाने महानगरपालिकेला निर्देश द्यावेत, लवकरात लवकर फेरीवाले झोन हे अंमलात आणावेत आणि अनधिकृत फेरीवाले आठवडे बाजारांवर तात्काळ कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, धन्यवाद।